आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणात आमदार संजय गायकवाडांविरोधात अखेर गुन्हा दाखल झालाय आणि संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। आमलेली डाळ दिल्यानं आमदार संजय गायकवाडांचा संताप झालेला होता आणि त्यांनी थेट कॅन्टीन चालकाला मारहाण केली। त्यावरून वाद झाल्यानंतर अखेर संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मारकुटे आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई। अदखलपात्र गुन्ह्यामुळे विरोधक असमाधानी। आमदार निवासातल्या कॅन्टीन चालकाला शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती। तब्बल 3 दिवसांनंतर शिवसेनेच्या फायटर आमदारावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या 3 दिवसांपासून संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधक करत होते। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी या प्रकरणात तक्रारदार नसल्याने गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याचं सांगून एक प्रकारे गायकवाड यांची पाठराखण केली। विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये ही घटना घडलेली आहे। माननीय अध्यक्ष महोदय आणि सभापती महोदयांनी याच्यावरती योग्य निर्णय घ्यावा असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील काल मला वाटतं काल की परवा विधान परिषदेमध्ये त्याचं वक्तव्य केलं होतं। त्याच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल। सर त्यामध्ये व्हिडिओ आहे, गुन्हा होताना स्पष्ट दिसतो आहे, म्हणजे बघा शेवटी फिर्यादी देखील हवात ना, फिर्यादीशिवाय आपण करू शकत नाही। पण फिर्यादी असतील तर नक्की त्याच्यावरती कारवाई केली जाईल। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी केलेला दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र फेटाळून लावला। तक्रारदार असो किंवा नसो, मारहाणीच्या प्रकरणात कारवाई होणारच असे स्पष्ट संकेत आणि आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे। पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे। त्याच्यामध्ये कॉग्निजेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील। मुख्यमंत्र्यांनी गुन्ह्याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर गेले 3 दिवस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारी यंत्रणा कामाला लागली। पोलिसांनी अवघ्या दीड तासात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असला तरी यानं विरोधकांचं समाधान झालेलं नाहीये। ठीक आहे, एनसी ही दाखल झाली असली तर आता पुढे काय होतं हे आपल्या सर्वांना बघावं लागेल। अनेक लोकांनी या विषयाच्या बाबतीत वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी सरकारला प्रेशर आला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल आणि म्हणूनच एनसी दाखल झाली। पण हा विषय एनसी पुरताच राहतो का त्याच्याही पुढे जातो हे सुद्धा त्या ठिकाणी बघायला लागेल। सत्ताधारी आमदार खुलेआम मारहाण करतो आणि त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल कसा होतो असा आक्षेप विरोधकांनी नोंदवलाय। संजय गायकवाड माफी मागत नव्हते, केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चातापही होत नव्हता। अशा वेळी उशिरा का होईना सरकारनं गायकवाड यांच्यावर कारवाई करून योग्य संदेश गायकवाड यांना दिलाय। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।